दीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अस्सल आगरी पद्धतीने बनवलेला खाडीतील कोलंबी रस्सा। ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त काही मसाले वापरले नाही, अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे। तुम्ही टिफिनसाठी किंवा रोजच्या जेवणासाठी बनवत असाल तर एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा रस्सा तांदळाच्या भाकरीसोबत खाल्ला तर एक नंबर लागतो। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला बघूया। मी अशा प्रकारे कोलंबी स्वच्छ करून घेतली आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साफ करून घेतली आहे आणि 2 वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे। एका भांड्यामध्ये तेल छान आपण गरम करून घेणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आहे। लसूण टाकल्यामुळे कोलंबीच्या रस्स्याला जबरदस्त चव येते। आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे आणि ही पेस्ट आपण छान परतून घेणार आहोत। मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। छान आपण परतून घेणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे। मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो वापरला आहे, तो सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत। तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही बघू शकता छान प्युरीला रंग आला आहे। मी कोणताही अजूनपर्यंत मसाला वापरला नाही तरी सुद्धा जबरदस्त रंग आलेला आहे। तुम्ही बघू शकता। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे, 2 चमचे आगरी कोळी मसाला टाकायचा आहे, 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि 2 मोठे चमचे मिरची पावडर टाकायची आहे। छान आपण हे परतून घेणार आहोत आणि लक्षात ठेवा मसाले टाकल्यानंतर आपल्याला फ्लेम लो ठेवायची आहे, नाहीतर मसाले जळून जाण्याची शक्यता असते। छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत। मस्त परतायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत। तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोलंबी टाकायची आहे। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। जोपर्यंत कोलंबीला वाटण लागत नाही तोपर्यंत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। मस्त आपण परतून घेणार आहोत। छान आपलं परतून झालं आहे। तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे कोलंबीला, जबरदस्त दिसते आहे कोलंबी। छान तेल सुटलं आहे। आता आपण त्याच्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत आणि आपल्याला झाकणावर पाणी टाकायचं आहे। मस्त वाफ देणार आहोत आपण कोलंबीला। 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। तुम्ही बघू शकता छान पाणी सुटलं आहे कोलंबीला। आता ताटावरचं जे पाणी गरम झालं होतं ते आपण त्या रस्सा बनवण्यासाठी वापरणार आहोत। तुम्ही बघू शकता किती जबरदस्त दिसते कोलंबी। आता ते ताटावरचं पाणी आपण त्या कोलंबीमध्ये टाकणार आहोत। तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी वापरू शकता। छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त आपल्याला एकजीव करून घेणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झालं आहे। आता आपण पुन्हा त्याच्यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत। 10 मिनिटांनंतर झाकण काढलं आहे। तुम्ही बघू शकता रश्श्याला मस्त उकळी आली आहे। 50% कोलंबी आपली शिजली आहे। जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी हा रस्सा जरूर बनवून बघा, तुम्हा सर्वांना खूप आवडेल। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। जे बॅचलर असतील, जे जेवण शिकत असतील त्यांना सुद्धा झटपट समजेल आणि बनवू शकतील अशी ही रेसिपी आहे। पुन्हा आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत। आता आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। मी एक मीडियम साईजचा टोमॅटो वापरला आहे, बारीक कापलेला टोमॅटो आहे।
छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा छान त्या रस्स्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही रस्सा बनवला ना तर चव विसरणार नाही, अशी भन्नाट रेसिपी आहे ही। पुन्हा आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर झाकण आपण काढलं आहे। कोलंबी छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता। हा कोलंबीचा रस्सा तुम्ही तांदळाची भाकरी गरमागरम भातासोबत का खूप भारी लागतो। तर थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत। गरमागरम खाडीतील कोलंबीचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटला सबस्क्राईब करा।